संतोष देशमुख हत्या प्रकरणात वारकऱ्यांची एंट्री. अन्नत्याग आंदोलनाबाबत घेतला मोठा निर्णय. संतोष देशमुख यांच्या हत्येला 2.5 महिने उलटले, पण अद्याप एक आरोपी फरार आहे. त्यामुळे मस्साजोग ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय. या आंदोलनाबाबत वारकरी संप्रदायाने मोठा निर्णय घेतला असून अन्नत्याग आंदोलनात वारकरी सहभागी होणार आहेत. आज मस्साजोग ग्रामस्थांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी गावात दाखल झाले. भागचंद्र महाराज झांजे यांनी मस्साजोग येथे येऊन देशमुख कुटुंबांची भेट घेतली. त्यांनी धनंजय देशमुख यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर आंदोलनाला पाठिंबा दिला. मस्साजोगमध्ये उद्यापासून सुरू होणाऱ्या अन्नत्याग आंदोलन देत वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी देखील या अन्नत्याग आंदोलनात सहभागी होणार आहेत. जोपर्यंत संतोष देशमुख यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत सोबत राहू असं देखील वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी भागचंद्र महाराज झांजे यांनी सांगितलंय. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे. त्यांच्या अटकेच्या मागणीसाठी आणि उर्वरित मागण्यांसाठी मस्साजोग ग्रामस्थ अन्नत्याग आंदोलन करणार. याच अनुषंगानं आज वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधींनी धनंजय देशमुख यांची भेट घेतली आणि या भेटीदरम्यान त्यांच्या होणाऱ्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. आम्ही घटना घडल्यापासून देशमुख परिवाराच्या सोबत आहोत, आजही सोबत आहेत आणि उद्याच्या आंदोलनासाठी आम्ही सोबत राहणार आहेत. या परिवाराला कुठल्याही परिस्थितीत जोपर्यंत न्याय मिळत नाही, ह्या आरोपींना फाशी होत नाही, तोपर्यंत आम्ही या परिवाराची साथ सोडणार नाही. उद्या सहभागी होत आहे. उद्या सहभागी नक्कीच होणार आम्ही, कारण ज्या पद्धतीनं त्या कुटुंबाला अडचणी येत आहेत आणि ते कुटुंब जसं समोर येत आहे तसं महाराष्ट्राने आजपर्यंत ताकद दिलेली आहे. परंतु हे परिवार एकटा नाही, यांच्या दुःखात, यांच्या वेदनेमध्ये, यांच्या अडचणीमध्ये संपूर्ण महाराष्ट्र उभा आहे. त्यामुळे या परिवारानं खचून जायची गरज नाही. मी आत्ताच धनंजय भैयांना तीच त्या ठिकाणी आव्हान केलं किंवा त्यांना एक विनंती केली की तुम्ही जोपर्यंत तुम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत घाबरून जायची गरज नाही. संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी ताकदीने उभा आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.